तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवरती राजकीय घडामोडींना वेग आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार हे महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहे आणि हीच संधी आहे आपला पक्ष स्थानिक पातळीवरती मजबूत करण्याची। त्यामुळे अजित पवार ही संधी काही सोडणार नाही। विधानसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर आता अजितदादांनी स्थानिकसाठी जोरदार तयारी सुरू केली। त्यातही तब्बल 9 वर्षांनी होत असलेली बारामती नगर परिषदेची निवडणूकही अत्यंत प्रतिष्ठेची असणार आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी बारामतीत पवार कुटुंबातच थेट लढत झाली होती। लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार मैदानामध्ये होत्या। तर विधानसभेला अजित पवारांविरोधात शरद पवारांनी नातू युगेंद्र पवारांना उमेदवारी दिली होती। मात्र निवडणुकीमध्ये अजितदादांनी सुनेत्रा पवारांना अचानक मैदानात उतरवत धक्कातंत्र वापरलं होतं। आता बारामतीमध्ये पुन्हा एकदा अजित पवार धक्कातंत्र वापरण्याची शक्यता आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी बारामतीत अजित पवार आणि सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी दिवस रात्र काम करताना जय पवार दिसून आले होते। त्याचवेळी पारनंतर आता अजितदादांच्या दुसऱ्या चिरंजीवांचा राजकीय एंट्रीची चर्चा जोर धरू लागली होती। पण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी जय पवार यांचं नाव पुढे आणण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जाते। बारामती नगर परिषदेकडे सध्या पुणे जिल्ह्यातील एकमेव वर्ग सर्वात मोठी नगर परिषद म्हणून गणना होते। बारामतीमधून नगर परिषदेसाठी नवीन रचनेनुसार सर्वाधिक सुमारे 41 नगरसेवक निवडून जाणार आहेत। आता हे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने या पदावरती कोणीही दावा करू शकणार आहे। त्यामुळे बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे। अनेक जण फिल्डिंग लावून तयार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बारामतीच्या नगराध्यक्ष पदावरून रुसवे फुगवे वाढण्याची शक्यता आहे। निवडणूक जाहीर होण्याआधीच नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे। इच्छुकांची संख्या देखील मोठी असल्याने यावेळी नगराध्यक्ष पदासाठी मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे। तोच संघर्ष टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजितदादांचे सुपुत्र म्हणजेच जय पवार यांचं नाव अचानकपणे पुढे आणले जाऊ शकतं अशी चर्चा बारामतीच्या राजकारणात जोर धरू लागली आहे। जर अजित पवारांचे सुपुत्र म्हणजेच जय पवार यांनाच बारामतीच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरवलं तर आपसुकच राष्ट्रवादी काँग्रेसमधील नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांमधील हेवे दावे संपवले जाऊ शकतात असं समीकरण या पाठीमागचं सांगितलं जाते। पण आता यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। जून महिन्यात पार पडलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी आपली उमेदवारी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता। या निवडणुकीमध्ये स्वतः अजित पवार उमेदवार असल्याने त्यांच्याकडे बघून पॅनल टू पॅनल मतदान झालं। क्रॉस वोटिंग टाळलं गेलं आणि यामुळेच अजितदादांच्या पॅनलला माळेगाव कारखान्यावरती पुन्हा एकदा निर्विवाद सत्ता आणण्यात यश आलं।